नमस्कार मित्रांनो, भारत संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खग्रास चंद्रग्रहणाची माहिती आणि हे ग्रहण आहे मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 आणि हे ग्रहण आहे खग्रास चंद्रग्रहण आणि हे ग्रहण असणार आहे ग्रस्तोदित. आता ग्रस्तोदित म्हणजे काय? तर चंद्रबिंब उगवतानाच या चंद्राला ग्रहण लागलेलं असणार आहे, म्हणून याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण असं म्हटलेलं आहे. तर हे ग्रहण भारतासह जपान, आशिया, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या भागामध्ये सुद्धा दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे या ग्रहणाचं विशेष महत्व आहे. तर या ग्रहणाचे वेध कधीपासून पाळायचे? तर या ग्रहणाचे वेध मंगळवार दिनांक 3 मार्च 2026च्या सूर्योदयापासून तर सायंकाळी 6:48 म्हणजे ग्रहण संपेपर्यंत आपल्याला या ग्रहणाचे वेध पाळायचे आहे. हे ग्रहण मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी 3:20 सुरू होईल आणि सायंकाळी 6:48 संपेल. तर वेध हे सूर्योदयापासूनच आपल्याला ग्रहण संपेपर्यंत पाळायचे आहेत. ग्रहण काळाचे वेध पाळताना लहान मुले, आजारी असणाऱ्या व्यक्ती, अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रिया यांनी सूर्योदयापासून वेध न पाळता ते सकाळी 11 वाजल्यापासून पाळावेत असं पंचांगकर्ते सांगतात. वेद काळामध्ये आपण स्नान करू शकतो, संध्या करू शकतो, देवपूजा करू शकतो, जप पुण्य मिळवण्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण करू शकतो, तसेच श्राद्ध सुद्धा करू शकतो. मात्र वेद काळामध्ये जेवण करू नये. तसेच गरज पडल्यास वेद काळामध्ये आपण पाणी पिऊ शकता, मल मूत्र उत्सर्ग करू शकता. तसेच आजारी व्यक्ती हे झोप सुद्धा घेऊ शकतात. ग्रहण काळामध्ये देवपूजा करता येते, तर्पण करता येते, श्राद्ध करता येते. ग्रहण काळामध्ये दान धर्म, जप तसेच आपल्या प्रित्यर्थ तर्पण सुद्धा करता येते, होम हवन सुद्धा करता येते. तसेच ग्रहण संपल्यानंतर प्रथम स्नान करावे. तसेच स्नान झाल्यानंतर सुद्धा ग्रहण झाल्यानंतर स्नान झाल्यानंतर सुद्धा आपल्याला दान धर्म करता येतो. आता हे ग्रहण कोणत्या राशीला कसे आहे हे आपण पाहू. मिथुन, तुला, वृश्चिक आणि मीन या राशींना हे ग्रहण शुभ आहे. तर मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र फळ देणारं हे ग्रहण आहे. तसेच वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना या ग्रहणाचे अनिष्ट फळ पंचांगकर्त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, या ग्रहणाची माहिती आपल्याला कशी वाटली जरूर सांगा. व हे भारत संस्कृती चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करावं. अशीच नवनवीन माहिती मिळवा. धन्यवाद. नमस्कार.